चला तर आता आज आपण अशी पालक भाजी करणार आहोत की पाहिल्या आपल्या तोंडाला पाणी सुटेल। पालक भाजी न खाणारे सुद्धा आज पालक भाजी खाणार आहे। त्यासाठी आपण लागणारे आपल्याला पालक, एक छोटी वाटी डाळ तुरीची, एक छोटी वाटी चण्याची डाळ। आता हे आपण पालक बारीक चिरून घेतलेली आहे, ही स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ आणि कुकरमध्ये डाळ ही आपण स्वच्छ धुवून घेऊ। दोन्ही डाळी आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि त्या पाणी काढून आपण त्यामध्ये पालकची भाजी आपण जी धुतलेली आहे ती पालक भाजी आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि पाणी टाकून घेऊ। आता त्यामध्ये आपल्याला भाजी भिजेल इतपत पाणी टाकायचं आहे आणि ती कुकरला त्याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरचं झाकण लावून आपण गॅसचा फ्लेम हा आपण बारीक ठेवू आणि याच्या 4 शिट्ट्या करून घेऊ। तर आता आपण इथे फोडणीसाठी आपली एकदम साधी सोपी पद्धत आहे। फोडणीसाठी आपण 1-1.5 चम्मच आपण यामध्ये लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चम्मच आपण त्यामध्ये हळद घेतलेली आहे। आपण इथे कोणत्याही मसाल्याचा वापर न करता आज आपण भाजी फोडणी देणार आहोत। इकडे आपण पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे कढई, तर त्यामध्ये आपण 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊ आणि 3 टेबलस्पून हे तेल आपण टाकलेलं आहे। हे तेल गरम झालं की आपण यामध्ये 1 चम्मच मोहरी टाकून घेऊ। त्यामध्ये 1 चम्मच आता मोहरी तडतडते तोवर आपण तडतडली त्यानंतर आपण तडतडते तोपर्यंत तर इकडे पहा आपली भाजी किती छान शिजलेली आहे। आता त्याचप्रमाणे आपण मोहरी छान तडतडली। आता त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ, 1 चम्मच जिरे टाकू। 1 छोटा चम्मच आपण त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट टाकू। ती छान कलर येईपर्यंत परतून घेऊ आणि त्यामध्ये जे आपण लाल तिखट हळद घेतली होती, अद्रक लसूण आपण छान आपलं परतलेलं आहे। आता आपण जे तिखट काढलं होतं ते आपण गरम पाणी आपण त्यामध्ये आपण गरम पाणी गरम करून घ्या। एक उकळी येईपर्यंत छान त्याला उकळा येऊ देऊ। आता पहा किती छान तरी दिसत आहे आपल्या भाजीवर। पाणी पहिले टाकायचं, गरम पाणी फोडणी दिल्याबरोबर आपण पाणी टाकायचं गरम पाणी, म्हणजे आधी पाणी आपल्या भाजीला छान फोडणी तरी येते। टाकल्यानंतर पहिले पाणी टाकायचं म्हणजे आपल्या भाजीला छान तर्री येते। आता हे पाणी उकळलेलं आहे पहा बारीक गॅसवर। आता यामध्ये आपण जी शिजवलेली डाळ आहे पालक भाजी ती आपण यामध्ये टाकून घेऊ। आपली भाजी टाकून झालेली मिक्स करून घेऊ। आता आपण त्यामध्ये कच्चे शेंगदाणे मिक्सरला काढून घेतलेले, थोडेसे जाडसरच ठेवायचे, त्याचा कुट्टा टाकून घेऊ आपण। शेंगदाण्याचा कुट्टा आपण 2 चम्मच आपण त्यामध्ये टाकलेला आहे। शेंगदाण्याचा कुट्टा आपण इथे टाकत आहोत, मीठ आपण 2 चम्मच एवढा। आता इथे चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊ आणि तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही पाणी ऍड करू शकता। यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आपली टाकून घेऊ। आता ही भाजी तयार आहे। यामध्ये थोडंसं आपली भाजी मला वाटत आहे तयार आहे, थोडी भाजी घट्ट दिसते। 2 मिनिटं आपण पाणी टाकू, 2 मिनिटं बारीक गॅसवर उकळी येऊ देऊ। इथे आणि यामध्ये 1 ग्लास यामध्ये आपण पाणी ऍड करू। पाणी टाकलेलं आहे, थोडंसं 1 ग्लास इतपत पाणी टाकलेलं आहे। आता ही आपली भाजी तयार आहे पहा। एक उकळी काढून घेऊ। ही भाजी तुम्हाला दिसताना थोडीशी पातळ दिसेल, पण जेव्हा ही थंड होते त्या टायमाला ही भाजी आळून येते आणखी, म्हणजे घट्ट होते। त्यामुळे थोडंसं पाणी हे जास्तीच राहू दे, त्यामुळे थोडीशी पतलीच ठेवायची भाजी। चला तर आपण आपल्या सर्विंग प्लेटमध्ये आपण ही भाजी काढून घेऊ। पहा आपली भाजी किती छान झालेली आहे। किती छान आपली भाजी दिसत आहे पहा।
ही आपण भाकरीसोबत पोळीसोबत तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. या पद्धतीने एकदा ही भाजी करून पहा आणि